कढईमध्ये तुकडे करून टाकणार आहे. आणि थोडी काळजी पण घ्यायची, कण्याचे बी आहे ना ते भाजताना उडतं, कदाचित कधी चेहऱ्यावर पण येऊ शकतं. भिड्याच्या तवामध्ये छान सुंदर होते ठेचा. ठेचा बोला, खरकाळा काय, हिरवी चटणी बोलू शकतो, खरडा बोलू शकतो. आम्ही याला ठेचा पण बोलतो आणि ओली चटणी पण बोलतो. छानपैकी अशी मोडून सुंदर भाजून घ्यायचे. ते डाळ नंतर थोड्या वेळाने त्यामध्ये घालणार आहोत तेल. याचा थोडा खाट पण येतो. हा त्याच्यामध्ये शेंगदाणे पण घालू शकतो, सुकं खोबरं घालू शकतो. पण मी आता हा असाच करणार आहे, काही घालणार नाही. सुकं खोबरं नाही, शेंगदाणे नाही, फक्त याच्यामध्ये मी लसूण, भरपूर लसूण घालणार आहे. थोडं भाजल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे तेल. हा लसूण घेतलेला आहे, 4 गड्डी सोडून घेतलेला आहे लसूण. तो वाटते वेळी तव्यामध्ये तुम्ही केला तर छान चव लागते भरपूर. पण आता मी हा करणार आहे मिक्सरमध्ये. खूप आहे ना म्हणून. आणि ते कसं गावी वरवंट्यावरती खलबत्त्यामध्ये चेचू शकतो. थोडा खलबत्ता मोठा पाहिजे. आणि आता हे कसं आहे बघा, छान भाजलेले आहेत, भाजायला लागले. त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ. मीठ टाकल्यानंतर थोडं ते खाट येत नाही, म्हणजे आपला घसा खवखवत नाही. त्याच्यानंतर थोडं हलवल्यानंतर बघा थोडे डाग पडायला लागले ना, थोडे थोडे डाग पडत आहेत. तेव्हा आपण घालणार त्याच्यामध्ये तेल. थोडे जास्त तेल छान भाजते, जास्त तेल घातल्यामुळे. आणि थोडं तिखटपणा पण कमी होतो. आणि ती राहते का 4-8 दिवस, 8-10 दिवस राहते. भाजू द्यायची. तयार आहे. तर आता मी हा काचेच्या बाटलीत भरून ठेवते. तर हा राहू शकतो, तुम्हाला महिनाभर पण राहू शकतो. तर बऱ्याच मिरच्या होत्या ना गावाकडच्या, मग खराब होऊ नये म्हणून त्याचा मी ठेचा बनवला. आता मिक्सरलाच लावला होता. आता त्याच्यानंतर मी हा बरणीमध्ये भरून ठेवते, काचेच्या बरणीमध्ये. तुम्हाला मी सांगितलंच आहे कशा कशामध्ये टाकू शकतो. अर्जंट भाजी नसेल तर तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता.
धावपळीच्या ह्याच्यामध्ये आता वेळ नसतो ना, भाजी वगैरे नसेल, सगळेच जर घरातले कामावर असतील तर मग बरं पडतं ना हे ठेचा. बघा, हा सुंदर असा ठेचा बनवून ठेवला तर तुम्हाला सर्व झाले. बटाटे उकडले, त्याच्यामध्ये घातला सगळं, याच्यामध्ये लसूण आहे, कोथिंबीर आहे, तर तुम्ही बघा छान आहे की नाही, सुंदरसा असा. बघा असा हा फ्रीजमध्ये आता तुम्ही ठेवू शकता. हल्लीचं जग धावपळ आहे, मग ते थोडंसं असं ठेवलं तर तुम्हाला खूपच चांगलं आहे. बघा पूर्ण याच्यामध्ये राहिलेलं आहे. तर मी आता नंतर आम्ही जेवते वेळी हा थोडासा खाऊ भाकरीबरोबर. बघा आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.